आल्या ग बाईसाहेब बाहेरून मिरगून आल्या, पण घरात पाऊल टाकलं की यांच्या अंगात ताप भरतो. अगं ये मीरा, त्या दुपारी केलेल्या भाजीला ना चव होती ना रंग. साधं वरण भात तरी नीट लावता येतो का ग तुला? काय शिकवलंय तुझ्या आईने? ती फक्त पावडर लाली लावून फॅशन करायलाच शिकवलंय. मीरा शांतपणे किचन मध्ये पाणी प्यायला गेली. सुलोचनाबाई तिथेही पोचल्या. बोल की, आता तोंडातून शब्द फुटणार नाही. ऑफिसमध्ये जाऊन खुर्च्या तोडणं सोपं असतं, पण घर चालवण्यासाठी अक्कल लागतं. माझ्या अनिकेतने काय बघून तुझ्याशी लग्न केलं कुणास ठाऊक. मीराच्या संयमाचा बाण सुटत होता, पण तिने स्वतःला सावरलं. आई, मी खूप दमून आले, आपण नंतर बोलूया का? काय नंतर बोलूया? तुला सून म्हणून घरात घेतलं ते राबवण्यासाठी, राणीसारखं मिरवण्यासाठी नाही. हे बघ, आता पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासमोर तरी नाक कापवू नकोस. सुलोचनाबाईंचा पारा चढलेलाच होता. दिवसेंदिवस सुलोचनाबाईंची मजल वाढतच चालली होती. एकदा मीराचे आई बाबा तिला भेटायला आले होते. त्यांच्या समोर सुलोचनाबाईंनी मीराला कमी लेखण्याची एकही संधी सोडली नाही. अहो विहीनबाई, जरा तुमच्या लेकीला विचारता का, हिला स्वयंपाकातलं स तरी येतं का? मला तर वाटतं हिने माहेरी फक्त लोळायलाच शिकले. आमचा अनिकेत तर बिचारा मुका प्राणी म्हणून हिचे लाड सहन करतोय. दुसरं कोणी असतं ना तर हिची रवानगी कधीच माहेरी केली असती. मीराच्या वडिलांचे डोळे पाणावले, पण मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून ते गप्प बसले. मीराला हे बघून आतून आग लागली होती. माझ्या कष्टाचा अपमान ठीक आहे, पण माझ्या आई वडिलांच्या संस्कारावर बोट उचलणं मी सहन करणार नाही, तिने मनोमन ठरवलं. त्याच दिवशी संध्याकाळी सुलोचनाबाईंच्या किटी पार्टीच्या मैत्रिणी येणार होत्या. सुलोचनाबाईंनी मीराला बजावलं, आज तू काही बनवू नकोस, तुला काही जमणार नाही आणि माझं हसू होईल. मी बाहेरून ऑर्डर करते. पार्टी सुरू झाली. चहा नाश्त्याच्या गप्पा रंगात आल्या होत्या. सुलोचनाबाई अभिमानाने सांगत होत्या, अगं काय सांगू शोभा, ही माझी सून म्हणजे फक्त शोपीस आहे. आजचा हा बेत सुद्धा मीच बघितला. हिला विचारलं असतं तर आमची उपासमार झाली असती. सगळ्या मैत्रिणी हसत होत्या. तेवढ्यात मीरा खंबीर पावले टाकत हॉलमध्ये आली. तिच्या हातात लॅपटॉप होता आणि चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होतं. आई, थोडा वेळ इकडे लक्ष द्याल का? तुम्ही म्हणताय ना मला काहीच जमत नाही, जरा हे बघा. मीराने लॅपटॉप सासूबाईंच्या समोर फिरवला. स्क्रीनवर मीराला मिळालेला एम्प्लॉई ऑफ द इयरचा अवॉर्ड आणि कंपनीच्या सीईओनी दिलेला पत्राचा फोटो होता. त्यात लिहिलं होतं, मीरांच्या कष्टामुळे कंपनीला 10 कोटींचा नफा झाला. आई, ज्या ऑफिसच्या कामाला तुम्ही मिरवणं म्हणता ना, त्या कामामुळे आज आपलं हे घर आणि तुमची ही श्रीमंती टिकून आहे. अनिकेतची नोकरी गेल्या 6 महिन्यांपासून सुटली आहे, हे तुम्ही विसरलात का? मीराचा आवाज आता पूर्ण हॉलमध्ये गुंजत होता. सुलोचनाबाईंच्या मैत्रिणींचे चेहरे बघण्यासारखे झाले होते. सगळीकडे शांतता पसरली. मीरा पुढे म्हणाली, आई, तुम्ही म्हणता मला वरण भात जमत नाही, मान्य आहे, नसेल जमत तुमच्यासारखं चविष्ट, पण मला पूर्ण घराची आर्थिक जबाबदारी खांद्यावर घ्यायला नक्कीच जमतं. अनिकेतची नोकरी गेल्यावर जेव्हा बँकांचे हप्ते थकले होते, तेव्हा मी माझ्या दागिन्यांवर कर्ज काढून ते भरले. हे अनिकेतने तुम्हाला सांगितलं नाही का? ज्या दिवशी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं आणि तुमच्याकडे औषधाला पैसे नव्हते, तेव्हा मी 2-2 शिफ्टमध्ये काम करून ते लाखो रुपये उभे केले होते. मग आज माझ्या माहेरच्यांना आणि माझ्या कष्टाला काहीच जमत नाही म्हणणं कितपत योग्य आहे? सुलोचनाबाईंची मान खाली गेली. त्यांना आठवलं की गेल्या 6 महिन्यांपासून घरात जे काही येतंय, किराणा, लाईट बिल, औषधं, ते सगळं मीराच्या पगारामुळे शक्य होते. ज्या सुनेला त्या बिनकामाची म्हणत होत्या तीच घराचा कणा होती. मैत्रिणी गेल्यानंतर सुलोचनाबाईंनी रडत मीराचा हात धरला. मीरा, चुकलं ग माझं, मी फक्त स्वयंपाकाला संसार समजत होते, पण तू तर पूर्ण कुटुंबाला पेलून धरलेस. मला माफ कर ग पोरी. मीराने सासूबाईंना सावरलं. तिला सूट घ्यायचा नव्हता, फक्त आपला सन्मान मिळवायचा होता. काय वाटतं तुम्हाला, मीराने सासूबाईंना दिलेलं उत्तर योग्य होतं का? कमेंट्समध्ये सांगा. अशाच जबरदस्त कौटुंबिक कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.